चला, ब्लाऊजची कटिंग करताना सगळ्यात पहिला हा पाठचा पार्ट आहे, ही बॅक साईड आहे. बॅक साईडमध्ये आपला शोल्डरचा हे करण्यासाठी शोल्डर 13 असेल तर ब्लाऊजमध्ये 5.5चा पूर्ण बॉक्स बनवायचा. त्यानंतर 5.5च्या बॉक्सवरून ह्या पॉईंटवरनं हा पूर्ण बॉक्स 5.5चा आहे. ह्या पॉईंटवरनं चेस्ट जी माझी चेस्ट माझी 36 आहे. त्याचा चौथा भाग 9 आणि त्याच्यात प्लस 2 इंच, त्याच्यात 2 इंच शिलाईचं मार्जिन, म्हणजे ही 9 आहे. पूर्ण माझी चेस्टचा 36 आहे. 36चा चौथा भाग 9 येतो. तर 9 + 2 इंच म्हणजे हे पूर्ण लाईन आहे 11ची. त्यानंतर मी फुल लेंथ बॉडी लेंथ घेतलेली आहे 13 मध्ये +1 करायचं शिलाईचं मार्जिन, म्हणजे हे पूर्ण आली 14ची लाईन. ओके, 14ची लाईनवरनं माझी वेस्ट म्हणजे माझी कंबर आहे 28चा चौथा भाग येतो. 28चा चौथा भाग येतो 7 + 2 शिलाईचं मार्जिन, म्हणजे ही पूर्ण 9ची. इथे 2 घेतले, 9 + 11 आलं आणि इथे 7 घेतलं म्हणजे 9 आलं. ओके, मग ही आपण लाईन जॉईन केली. ओके, त्यानंतर हा पाठच्या साईडचा टक्स आहे जो एकच आहे. इथे हा टक्स घेण्यासाठी 3.5 ह्या लाईनवरनं 3.5ची लांबी घ्यायची आणि तिथून ही जी लाईन आहे ही 4 घ्यायची. बरोबर, 3.5 6 3.5 वरनं 4ची लांबी, मग अर्धा इंच अर्धा मग ह्याला कडनं ड्रॉ केलं, जॉईन करून हा शेप दिला. ओके, त्यानंतर पाठचा गळा मी 7 घेतलेला आहे. हो, पाठचा गळा मी 7 घेतलेला आहे. ओके, हा पाठचा गळा आहे जो मी 7 घेतलेला आहे. 7ला तर इकडनं 2.5 इंच घ्यायचे, इकडनं 2.5 इंच, म्हणजे इकडनं 2.5 इंच घ्यायचे. इथून ह्या पॉईंटवरनं आपल्याला जितक्याचा गळा आहे तितका माप घ्यायचा. म्हणजे समजा जर मी ते 7 घेतलेलं आहे तर ते 7 वरनं मी 2.5 लाईन ड्रॉ करून ह्याला जॉईंट केलं. समजा जर मी 10 घेतलं असतं तर 10 इथे आले असतं, तर 10 वरनं 2.5 घेतलं असतं आणि मग पूर्ण ही लाईन जॉईन केली असते. बरोबर, मग हा शेप द्यायचा एक आपला. आणि मग इकडनं अर्धा इंच घ्यायचं, जे आपलं शिलाईचं हे असतं. अर्धा इंच इथनं घेतला की मग इकडनं एक आपल्याला शेप द्यायचा, जो मी विसरली आहे पण तो द्यायचा कंपल्सरी असतो. सो इकडनं एक शेप द्यायचा आपल्याला मागच्या गळ्याचा. तर त्याच्यासाठी काय करायचं, इकडनं 1 इंचाचं 1 इंच घ्यायचा, जिथे 1 इंच येईल तिथून हा शेप द्यायचा. ओके, क्लिअर. 5.5चा पूर्ण गळा, 36चं चेस्ट आहे. सो 36चा चौथा भाग 9 येतं. 9 + 2 शिलाईचं मार्जिन, मग पूर्ण टोटल लाईन झाली 11. ओके, मग लांबी घेतली 13 + 1 शिलाईचं मार्जिन केलं, मग 14 वरनं 7 जी माझी वेस्ट आहे म्हणजे माझी कंबर आहे, कंबरेचं माप आलं 7. 28चा चौथा भाग 7 येतो. 7 + 2 म्हणजे ही झाली 9ची पूर्ण लाईन. ओके, ह्याला हे अटॅच केलं. त्यानंतर 3.5 वरनं इकडनं 3.5 घेतलं, त्यानंतर 4, मग हे पूर्ण लाईन ड्रॉ केली. अर्धा घेऊन अर्धा इथे मग हे पूर्ण शेप दिला. त्यानंतर गळ्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं 2.5च येणार. सो 2.5 घेतले मी, 2.5 जितकं मला गळा घ्यायचा तितका घेतला. हा मी 7चा गळा घेतला, 7 वरनं 2.5 घेतले. बरोबर, 2.5 मग हिला हे केलं, शेप दिला त्याला. त्यानंतर पाठच्या गळ्याचा शेप देण्यासाठी मी इकडनं 1 इंचचं माप घेतलं, 1 इंचावरून शेप ड्रॉ केला. ओके.